नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, मिरची हे मी भाजून घेते. प्रथम खोबरं भाजून घेतलं आहे, मग कांदा भाजून घेतला आहे, मग मिरची, टॉमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे सगळं भाजून घेतलेलं आहे. नंतर मग मी ह्याचं वाटण करते. तर इथे मी वाटणाच्या भांड्यामध्ये सगळं घेते. त्यानंतर त्याच्यात थोडं जिरं, थोडं पाणी घालून मी ते एकजीव करून घेते. म्हणजे त्याचं एकदम फाईन पेस्ट करून घेते. दरदरा नको आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही इथे कशी मी पेस्ट घेतले वाटण्याची, त्याप्रमाणे तुम्ही घ्या. आणि इथे माझ्याकडे गरम मसाला आहे घरगुती आणि आमचा घरचा मसाला. त्याच्यात गरम मसाले, दालचिनी, वेलचिनी, लवंग हे सगळं आहे. म्हणून मग मी खडे मसाले नाही घेतले. इथे मी हळद, धने, जिरे पूड, गरम मसाला, घरचा मसाला, अर्धा किलो चिकन घेतलं आहे. त्याच्यात मीठ, हळद, लिंबू हे मॅरिनेट करून ठेवलं आहे जवळजवळ 2 तास. त्यानंतर कुकरमध्ये बनवणार आहे मी. तर कुकरमध्ये 4 पळी तेल घेतलं आहे. मग जिरं टाकलं आहे त्याच्यात. जिऱ्यावरती मी दालचिनी टाकले, दालचिनीवरती तेजपत्ता, त्यावरती मी लसूण टाकलं आहे. आपण वाटपात पण लसूण खूप घेतलं आहे, पण फोडणीला मी टाकते. नंतर कांदा टाकला आहे, टॉमॅटो टाकला आहे. एक अख्खा टॉमॅटो आहे छोटावाला, तो घेतला आहे. चांगलं परतवून घेते. जेवढं तुम्ही परतवून घेणार तेवढे मसाला तुम्हाला चव देणार. इथे मीठ टाकलं आहे कांदा मऊ व्हायला. परत एकजीव करून घेतलं आहे आणि इथे मी आता माझे मसाले टाकते. प्रथम मी हळद टाकते, नंतर धने जिरे पूड आहे आणि हा आमचा घरचा मसाला, मालवणी मसाला. गरम मसाला मी ठेवून दिला आहे, तो मी शेवटी टाकणार. हे चांगलं परतवून घेते. जवळजवळ मी 5 मिनटं तरी परतवून घेतलं आहे. नंतर मी ह्याच्यात वाटप घालते आपलं पेस्ट बनवून घेतलेलं. मी इथे खडे मसाले नाही वापरत चिकनमध्ये, कारण का माझ्या मिस्टरांना ते तोंडात आलेले नाही आवडत. म्हणजे लवंग, काळी मिरी टेस्ट बदलून जाते. म्हणून आमच्या मसाल्यातच आहेत, घरातल्या मसाल्यामध्येच आहेत हे सगळे मसाले. त्याची व्हिडिओ पाहिजे असेल ती पण तुम्हाला देऊ. चांगलं परतून घेतलं आहे वाटप, एकजीव लागून घेतलं आहे तेल सुटेपर्यंत. नंतर त्याच्यात चिकन घातलं आहे मी. चिकन घातल्यानंतर एकजीव करून मग त्याच्यात बटाटे घातल्यात. बटाटा तुम्ही चिकनमध्ये टाकूनच बघा, किती टेस्ट देतो. चवच बदलून जाते चिकनची. नक्कीच तुम्ही टाकून बघा. बटाटा घाला त्याच्यात, कसं लागतं ते. मग एक चांगली वाफ येईपर्यंत बटाटा मुरून दिला आहे तेल सुटेपर्यंत. नंतर कोथिंबीर घातले. मग मिक्सरच्या भांड्यात जे वाटप होतं त्याच्यात पाणी टाकून मग मी ते मिक्सरच्या भांड्याला लागलेलं वाटप ते सुद्धा घेतलं आहे. मग पाणी टाकले. पाण्याचा आधी वापर केलेलाच नाही आहे. इथे मीठ टाकलं आहे आणि माझी नेहमीची सवय म्हणजे अशी चिमूटभर साखर टाकते, तिखट बॅलन्स होण्यासाठी. इथे कुकर लावून घेतला आहे, शिट्टी काढून घेतली, 4 शिट्ट्या काढून घेतल्या. आता कुकर उघडला आहे, बघू शकता तुम्ही चिकन कसं झालं आहे ते. बटाट्यामुळे थिक ग्रेव्ही होते. इथे मी आत्ता गरम मसाला घातला आहे. गरम मसाला घातल्यानंतर अजून एक उकळी काढून देणार. झाकण नाही लावणार, असंच. त्यावरती लिंबू टाकला आहे चिकनवरती. थिक ग्रेव्ही होते बटाट्यामुळे, तरी पण चांगली येते. नक्कीच तुम्ही करून बघा. गरम मसाला मी जास्त प्रमाणात घेतला आहे, खडे मसाले नाही वापरत. नक्की ही ग्रेव्ही करून बघा चिकनची तुम्ही. राईसवर पण छान लागते, चपातीसोबत आणि भाकरीसोबत पण छान लागते. तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत खाऊन बघा. माझ्या श्रेयूसाठी मी बटाटा टाकते आणि आम्हालासुद्धा आवडतो. नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही.
ही ग्रेव्ही आम्ही चपातीसोबत खाणार आहे. इथे मी लिंबू, कांदा, चपाती याच्यासोबत सर्व केलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. सपोर्ट करा.